नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट गणेश जाधव. नारायणनगर भागातील रहिवासी आहे. आता इथे जवळपास जे आहे मनपानं जी आहे अमृत 2 योजनेअंतर्गत जे आहे ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे. जवळपास 2 ते 2.5 महिने झाले हे काम जे आहे अतिशय गोगलगाय गतीनं काम चाललेलं आहे. कासवगतीनं देखील नाही. आणि 2.5 महिन्यापासून नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. एकतर सर्वप्रथम जे आहे गटारीसाठी खोदल्याच्या नंतर जे आहे ते त्याच्यामधलं जे आहे काँक्रीट वगैरे जे आहे माती जी आहे ते नालीमध्ये पडलेली आहे. नाल्या बंद झालेल्या आहेत. नाली बंद झाल्यामुळे जे आहे पाणी त्याच्यामध्ये तसंच साचून राहत आहे. त्याच्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे कचऱ्याची गाडी वगैरे वेळेवर येत नाही. कारण रस्ता कुठं खराब आहे आणि प्रत्येक दारापर्यंत कचऱ्याची गाडी पोहोचत नाही. त्याच्यामुळे जे आहे लोकांना शेवटी नाईलाज असतो कचरा इथंच फेकून टाकावा लागत आहे. आणि अतिशय गलिच्छ वातावरण झालेलं आहे. रोगराईचं वातावरण झालेलं आहे. याच्याकडे मनपानं त्वरित लक्ष देणं आणि ॲक्शन घेणं आवश्यक आहे. घरात पाणी साचले, नळावर पाईप टाकले नाहीत, नळाचे नाही, संडासचे नाही, काहीच नाही. काय बिमारीचं काय प्रमाण वाढलं? आळ्या चढायला आता घरामध्ये पाणी साचते. हे नाली कव्हाच काढा येणार झाले तर कव्हाच नालीवाला तर अनेक आला नाही. किती जादा वरीस आले नगरपालिकामध्ये. ते पाणी गढूळ केलं आज तर नुसता वास येऊ लागला होता पाण्याचा. काळझर पाणी असे याच्यावानी आले नाल्यातले आले आणि पैप फोडलेत सारे सारं पाणी खराब आले. नारायणनगर मधील इथे रहिवासी असून मी आज 2 महिने झाला हे असं खड्डे करून ठेवलेत आणि हे सगळं मच्छर वगैरेचा प्रदाव होऊन त्यांनी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तरी असं नगरपालिकेने याच्यावर काही उपाययोजना करण्यात येत नाही असं दिसून येत आहे. आज 2 महिन्यापासून त्यांनी सगळे लोक त्रासून घेत आहे. चिखलला सतत पाऊस पडत असल्यामुळे आणि या चिखलामुळे मच्छर वगैरे सगळे तयार होऊन त्याने लहान मोठ्या मुलांना रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आमची अशी विनंती आहे की त्वरित येऊन त्यांनी या वार्डाची दुरुस्ती करून शेंदी आहे व सुटलेले नळ व ड्रेनेज पाईप हे सगळं व्यवस्थित करून देण्यात यावी अशी आमची विनंती आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.